सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करावा आणि तत्काळ शेतकऱ्याचे कर्जमाफी करावी अशी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला मागणी केली आहे. आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 26 तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज की जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जेवढे काही अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानीचं तात्काळ त्यांना मदत करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून देण्यात यावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे. आणि जर समजा लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही राज्यात मोठं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करणार आहोत. आमची सरकारकडे मागणी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. जवळजवळ 10 मे पासून पाऊस चालू झालाय. कधीच अशी परिस्थिती नव्हती की 6 महिने पाऊस झालाय. आम्ही जसं बघतोय, आम्ही जसं लहानाचं मोठं झालोय तसं 6 महिने पाऊस कधीच नव्हता. आणि असा पाऊस झालाय न भूतो न भविष्य. पूर्ण वावरात पाणी आहे, सोयाबीन मध्ये पाणी आहे. आज सोयाबीन काढणीला आलेलं आहे. सोयाबीन काढायची अशी अवस्था आहे की सोयाबीन बघायला जायला सुद्धा जाता येत नाही अशी अवस्था आहे. बांधवून सुद्धा बघण्याची अवस्था नाही, शेतकऱ्याला जाता येत नाही. इतकी बेकार अवस्था आहे. काय काय गावं अशी झालेली आहेत की प्रत्येक गावा नदीच्या काठी वसलेलं आहे. नदी ओलांडून जाणं शेताकडे जाता सुद्धा येत नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि सरकारकडे मागणी आहे की सरकारनं असले विमा किंवा सरसकट सर्व अनुदान द्यावं, सरसकट सगळी नुकसान भरपाई द्यावी. अशी काय अटी तटी काही ठेवू नयेत. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी एवढीच आम्ही पक्षातर्फे मागणी करतो.